पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीत प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड। उद्या होत असलेल्या महापालिका निवडणुकीचा जाहीर प्रचार काल संपला। त्यानंतर पिंपरी चिंचवडमध्ये भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन माजी सत्ताधारी राजकीय पक्षातच टफ फाईट होणार असल्याचे स्पष्ट झाले। त्यातही प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार वसंत बोराटे, अश्विनी जाधव, रुपाली अल्हाट आणि विशाल आहेर यांच्या पॅनलचे पारडे जड असल्याचे प्रचार समाप्तीनंतर दिसून आले। त्यावर परवा दिनांक 16 रोजी निकालानंतर शिक्कामोर्तब होणार आहे। गेल्या 9 वर्षात प्रभाग 2 मधील राजकीय समीकरणात मोठा बदल झाला। गेल्या वेळी तेथे भाजपकडून निवडून आलेले दमदार नगरसेवक वसंत बोराटे आणि नंतर अश्विनी जाधव हे राष्ट्रवादीत आले, त्यामुळे यावेळीची परिस्थिती राष्ट्रवादीला तेथे जास्त अनुकूल झाली। स्थानिक भाजप आमदार महेश लांडगे यांच्या मनमानी कारभाराला कंटाळून पक्षाचा राजीनामा देत बोराटेंनी प्रथम राष्ट्रवादीत प्रवेश केला। त्यांचा व्यक्तिगत करिश्मा असून जनतेशी थेट संवाद आहे। साईनाथ सोशल फाउंडेशनच्या माध्यमातून ते आरोग्य शिबिर, रोजगार मिळावे असे अनेक लोकोपयोगी उपक्रम राबवत असल्याने त्यांना मानणारा एक मोठा वर्ग या प्रभागात आहे। त्यांच्यानंतर या निवडणुकीच्या तोंडावर जाधव यांनीही कमळ सोडून हातावर घड्याळ बांधले। त्यामुळे प्रभागातील राष्ट्रवादीला आणखी बळ मिळाले, तर मागील निवडणुकीत अवघ्या 48 मतांनी पराभूत झालेल्या शिवसेनेच्या उमेदवार आणि युबीटीच्या महिला शहर प्रमुख रुपाली अल्हाट यांनीही जाधव यांच्याबरोबर राष्ट्रवादीत प्रवेश केला। पराभवाने खचून न जाता आपला जनसंपर्क त्यांनी कायम ठेवलाय। त्यासाठी अनेक सामाजिक उपक्रम त्यांनी घेतले, तसेच नागरी समस्यांसाठी आंदोलने करत त्या मार्गी लावल्या। त्याचा फायदा त्यांना यावेळी होणार आहे। आहेर हा नवीन आणि विश्वासाचा चेहरा म्हणून मतदारांना अपील होत असून त्यांची थेट फाईट ही माजी महापौर राहुल जाधव यांच्याशी होत आहे। या निवडणुकीत त्यांनी जाधव यांच्यावर अनेक आरोप करत आपले विकासाचे व्हिजन काय हे अचूक मतदारांसमोर मांडले आहे। त्या जोडीने बोराटे, अल्हाट आणि जाधव यांनी थेट लढत होत असल्याने मतविभागणी न होण्याची बाब त्यांच्या पथ्यावर पडणार असून दुसरीकडे आहेर यांच्या गटात बहुरंगी लढत असल्याचा फायदा त्यांना होणार आहे। या सर्व बाबींमुळे एकंदरीतच प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे पारडे जड झाले। तेथे अजित पवार, खासदार निलेश लंके, आमदार रोहित पवार यांच्या सभांनी वातावरण फिरवलेले आहे। अचूक प्रचार आणि मतदारांच्या गाठीभेटींचा लावलेला धडाका हे या पॅनलचे बळ असल्याचे या निवडणुकीत दिसून आले। प्रभाग 2 मधील बदललेली राजकीय परिस्थिती तथा समीकरणाचा फायदा भाजप की राष्ट्रवादी कोणाला होईल असे तुम्हाला वाटते ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा। धन्यवाद।